नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण इडियम्स कव्हर करणार आहोत. आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे. चौकीदार पदासाठी आणि निरीक्षक पदासाठी ज्या परीक्षा होतील, त्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि म्हणून इडियमच्या प्रश्नांना आज आपण कव्हर करतोय. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. आपल्याला अशा प्रकारचं एक सेंटेन्स दिलं जाईल. त्या सेंटेन्समध्ये आपल्याला एक इडियम दिला जाईल. त्या इडियमला एकतर अंडरलाईन केलं जाईल किंवा त्या इडियमचा अर्थ आपल्याला विचारला जाईल. त्यासाठी 4 ऑप्शन्स असतील. मग चला अशा प्रकारच्या प्रश्नांना आपण सोडवूया. पहिला प्रश्न दिलेला आहे. द यंग एक्झिक्युटिव्ह डिसाइडेड. जो यंग एक्झिक्युटिव्ह आहे, तरुण एक्झिक्युटिव्ह जो आहे त्याने ठरवलं टू पुल आउट ऑल द स्टॉप्स. सर्वतोपरी प्रयत्न करणे. या ठिकाणी हा जो एक आपल्याला दिसतोय इडियम टू पुल आउट ऑल द स्टॉप्स. टू पुल आउट ऑल द स्टॉप्स म्हणजे काय? पूर्णतः मेहनत करणे. सर्वतोपरी मेहनत करणे. येन तेन प्रकारे किंवा येन केन प्रकारे कार्य करणे याला आपण काय म्हणतो? टू पुल आउट ऑल दी स्टॉप्स टू सिक्युअर दी मल्टी मिलियन डॉलर इंटरनॅशनल मर्जर. जे इंटरनॅशनल मर्जर आहे मल्टी मिलियन डॉलर वर्थचं, त्याला सिक्युअर करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी जो यंग एक्झिक्युटिव्ह आहे त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे किंवा त्याने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहे आणि म्हणून याला आपण म्हणूया सर्वतोपरी प्रयत्न करणे. टू पुल आउट ऑल द स्टॉप्स म्हणजे काय? सर्वतोपरी प्रयत्न करणे. फार महत्वाचं आहे मित्रांनो. आणि यासाठी आणखी एक इडियम वापरला जातो. टू लीव्ह टू लीव्ह नो स्टोन अनटर्न. हा पण एक महत्त्वपूर्ण इडियम आहे, जो सिमिलर आहे, जो सिनॉनिम आहे टू पुल आउट ऑल दिस स्टॉप्ससाठी. मग ऑप्शन बघा. टू कॅन्सल अ प्रोजेक्ट ॲट द लास्ट पॉसिबल मिनिट. शेवटच्या मिनिटाला किंवा शेवटच्या क्षणाला एखादा प्रोजेक्ट कॅन्सल करणे असं आपलं उत्तर होईल का? नाही. टू मेक एव्हरी पॉसिबल एफर्ट टू अचीव्ह समथिंग. काहीतरी प्राप्त करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी एव्हरी पॉसिबल एफर्ट जे आहे ते काय केले जात आहेत? मेक केले जात आहेत. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. सर्वतोपरी प्रयत्न करणे किंवा टू पुल आउट ऑल द स्टॉप्स किंवा टू लीव्ह नो स्टोन अनटर्न. ऑप्शन 3 बघा. टू एक्सपोज द हिडन फ्लॉज. काही ज्या चुका आहेत, ज्या लपलेल्या काही सिक्रेट चुका ज्या आहेत त्यांना एक्सपोज करणे. असाही अर्थ होत नाही. टू लिमिट द रिसोर्सेस. रिसोर्सेसला लिमिट करण्याचंही काम नाहीये. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणखी बघा पुढचा प्रश्न. आफ्टर मंथ्स ऑफ इंटेन्स पॉलिटिकल नेगोशिएशन, की अनेक महिन्यांच्या पॉलिटिकल नेगोशिएशन नंतर द टू रायव्हल फॅक्शन. टू रायव्हल, टू म्हणजे 2, रायव्हल म्हणजे प्रतिस्पर्धी आणि फॅक्शन म्हणजे काय? एक गट. एखाद्या मोठ्या गटातनं बाहेर निघालेला एक छोटा गट जो आहे त्याला आपण फॅक्शन असं म्हणतो. फायनली बरी द हॅचेट. या ठिकाणी शब्द दिलेला आहे, इडियम दिलेला आहे बरी द हॅचेट. बरी द हॅचेटचा अर्थ होतो, की जो वाद आहे तो वाद मिटवणे. बरी द हॅचेट या इडियमचा अर्थ होतो वाद मिटविणे. जे काही वाद असतात ते वाद जर आपण मिटवत असू किंवा ज्याला आपण सलोखा करणे असं देखील म्हणतो. हे झालं गेलं आता विसरून जायचं आणि पुन्हा एकत्र यायचं. सलोखा करणे. ज्याला पॅचअप असंही आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी काय आहे, की अनेक महिन्यांच्या पॉलिटिकल नेगोशिएशन नंतर जे 2 रायव्हल फॅक्शन होते, जे 2 विरोधी किंवा प्रतिस्पर्धी गट होते, त्यांनी आपापसातील भांडण जे आहे, बरी द हॅचेट म्हणजे आपापसातील भांडण मिटवायचा प्रयत्न केलेला आहे किंवा मिटवलेले आहे किंवा आपण म्हणतो त्यांनी सलोखा जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. सो बरी द हॅचेट म्हणजे काय, की जुने जे काही वादविवाद असतील त्यांना मिटवणे आणि सलोखा करणे, पॅचअप करणे. मग बघा. टू हाईड इम्पोर्टंट एव्हिडन्स. टू हाईड म्हणजे लपवणे, इम्पोर्टंट म्हणजे महत्त्वाचा आणि एव्हिडन्स म्हणजे पुरावा. महत्त्वाचा पुरावा लपवणे याचा संबंध येत नाही म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होईल. टू परमनंटली टर्मिनेट डिप्लोमॅटिक कन्व्हर्सेशन. आपले जे डिप्लोमॅटिक कन्व्हर्सेशन आहेत, संभाषण आहेत, राजनीतिक संभाषण आहेत, ते पूर्णतः मिटवणे, संपवणे हे आपलं उत्तर होणार नाही. टू मेक पीस अँड एंड अॅन ऑनगोइंग कॉन्फ्लिक्ट. जे ऑनगोइंग कॉन्फ्लिक्ट आहे, जो काही वाद आहे, जो सुरू असणारा वाद आहे, त्याला मिटवणे, शांत करणे, शमवणे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. टू प्रिपेअर फॉर ए रिनोन अँड अग्रेसिव्ह कॉन्फ्लिक्ट. अग्रेसिव्ह कॉन्फ्लिक्टसाठी प्रिपेअर राहणे हे आपलं उत्तर होणार आहे. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, क्लिअर आहे. सो बघा, जितकं शांततेत आणि जितकं सोप्या भाषेत मला सांगण्याचा प्रयत्न करतोय तेवढा मी करतोय. कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि एक्झाममध्ये ही सर्व इडियम्स जी आहेत ही खूप वेळेस विचारून झालेली आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुढे बघा. द मॅनेजर टोल्ड ज्युलियन टू स्टॉप बीटिंग अराउंड द बुश. मॅनेजरने ज्युलियनला सांगितले,
की स्टॉप बीटिंग अराउंड द बुश. बीटिंग अराउंड द बुश म्हणजे काय, की इकडचे तिकडचं बोलणं जे आहे किंवा थेट मुद्द्यावर न बोलता, एखादा व्यक्ती थेट मुद्द्यावर न येता इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत असेल, राउंड अबाउट टॉकिंग बोलत असेल, इनडायरेक्ट स्पीकिंग करत असेल, तर त्याला म्हटलं जातं बीटिंग अराउंड दी बुश. त्याला काय म्हटलं जातं? बीटिंग अराउंड दी बुश. सो बीटिंग अराउंड द बुश जो आहे हा एक इडियम आहे मित्रांनो आणि याचा अर्थ होतो थेट मुद्द्यावर न बोलणे. थेट जो काही मुद्दा आहे, थेट मुद्द्यावर न बोलणे. थेट मुद्द्यावर न बोलणे. थेट मुद्द्यावर न बोलणे. सो एक्झॅक्टली तुम्ही डायरेक्ट बोलत नाहीये, थेट मुद्द्यावर तुम्ही बोलत नाहीये, थेट इश्यूवर तुम्ही बोलत नाहीये आणि इकडच्या-तिकडच्या गोष्टी तुम्ही बोलतायत. जसं तुम्हाला विचारलं, की ॲग्रीकल्चरबद्दल थोडं सांगा, तर तुम्ही दुसरंच काहीतरी सांगायला निघालेत. जर तुम्हाला विचारलं तुमचं इंट्रोडक्शन द्या, तर तुम्ही तुमच्या शहराचं इंट्रोडक्शन द्यायला लागले. सो जे विचारलेलं आहे ते न बोलता दुसरंच काहीतरी बोलणे, इनडायरेक्ट स्पीकिंग करणे, त्याला बीटिंग अराउंड द बुश असं म्हटलं. टू अव्हॉइड टू द मेन टॉप बघा, टू अव्हॉइड कमिंग टू द मेन पॉइंट बघा, अव्हॉइड करणं. मेन पॉइंटवर येणं जे आहे, जे अव्हॉइड केलं जातं, त्याला बीटिंग अराउंड द बुश म्हटलं. तर ऑप्शन एकच आपलं करेक्ट आन्सर. फिजिकली डॅमेजचा संबंधच येत नाही म्हणून ऑप्शन बी कॅन्सल. स्पीक हायली ऑफ समवन बिहाइंड देअर बॅक हे पण आपलं उत्तर होणार नाही. आणि त्यानंतर टू गॅदर इरेलेव्हंट डेटा, इरेलेव्हंट असंबंधित डेटा जो आहे तो गॅदर करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, वेन द अनएक्सपेक्टेड ऑडिट वॉज अनाउन्स, जेव्हा अनपेक्षितपणे ऑडिट जे आहे ते अनाउन्स केलं गेलं, द अकाउंटिंग टीम हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल. जे अकाउंटिंग टीम आहे त्याला मिडनाईट ऑइल जे आहे ते बर्न करावं लागलं. जे अकाउंटिंग टीम आहे तिला मिडनाईट ऑइल बर्न करावं लागलं म्हणजे काय, रात्रीपर्यंत मेहनत करावी लागली. पूर्ण रात्रभर, रात्रीचा रात्रभर काम करणे किंवा अभ्यास करणे किंवा याला जीवाचे रान करणे असे आपण म्हणू शकतो. रात्रंदिवस एक करणे असं पण आपण म्हणू शकतो. टू बर्न द मिडनाईट ऑइल. टू वेस्ट आणि व्हॅल्युएबलचा संबंध येत नाही. ऑप्शन ए कॅन्सल करा. टू वर्क लेट बघा, रात्री उशिरापर्यंत काम करणे. इंटू द नाईट अँड अर्ली मॉर्निंग किंवा सकाळी लवकर पण काम करणे. म्हणजे लेट नाईटला काम सुरू केलं आणि सकाळी लवकर काम जे आहे ते संपवलं. साबोटाज म्हणजे नष्ट करणे. काही नष्ट करणे होत नाहीये. प्रोटेस्ट अगेन्स्ट प्रोटेस्ट पण नाहीये. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, विनिंग दी प्रेस्टिजियस अकॅडमिक स्कॉलरशिप, जे प्रेस्टिजियस अकॅडमिक स्कॉलरशिप आहे ते जिंकणं रिअली पुट अ फेदर इन अर्थ्स कॅप बिफोर ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन होण्याच्या पूर्वी पुट अ फेदर इन वन्स कॅप म्हणजे काय, मानाचा तुरा रोवणे. एखाद्या व्यक्तीच्या शिरपेशात मानाचा तुरा रोवणे असं आपण म्हणतो. म्हणजे काहीतरी त्याने गोष्टी जी आहे ती गोष्ट करून दाखवलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा ऑलरेडी काहीतरी अचीव्हमेंट असेल आणि आणखी त्याने काहीतरी अचीव्ह केलं, तर आपण काय म्हणतो, ते आपण त्याला काय म्हणत असतो, टू पुट अ फेदर इन समवन्स कॅप किंवा वन्स कॅप. मग बघा, टू मेक समवन लुक रिडिक्युलस. रिडिक्युलस हास्यास्पद, काही संबंध नाही. टू गिव्ह एन अचीव्हमेंट दॅट वन कॅन बी प्राउड ऑफ. ऑप्शन बी बरोबर. द बर्डन ऑफ स्टुडंट विथ एक्सेसिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी येणार नाही. ग्रँट अनअर्न प्रिव्हिलेज, ग्रँट करणे परवानगीने अनअर्न प्रिव्हिलेज जे आहे ते. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न होता. द सीझन, सीझन म्हणजे काय, अनुभवी. सीझन म्हणजे कोण, जो अनुभवी आहे, एक्सपिरियन्स्ड आहे तो. सो अनुभवी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट जो होता, टूक एव्हरीथिंग द पॉलिटिशियन, की त्याने सर्व काही जे पॉलिटिशियनने सांगितलं ते ग्रेन ऑफ सॉल्ट घेतलेला आहे. आता हा जो ग्रेन ऑफ सॉल्ट आहे याचा अर्थ होतो संशयाने, संशयास्पद. एखाद्या व्यक्तीचं बोलणं जेव्हा आपण संशयास्पद बघतो, आपल्याला कळतं की याच्यामध्ये काहीतरी डाऊट आहे. सो एखाद्या व्यक्तीचं बोलणं ज्यावेळेस आपल्याला संशयास्पद वाटतं, तेव्हा आपण म्हणतो ग्रेन ऑफ सॉल्ट. तेव्हा आपण काय म्हणतो, ग्रेन ऑफ सॉल्ट. विथ एक्स्ट्रीम अँगर, अँगर क्रोध या ठिकाणी येणार नाही, राग. विथ कंप्लीट अँड अनक्वेश्चनिंग एक्सेप्टन्स, एक्सेप्टन्स नाहीये. विथ हाय डिग्री ऑफ स्केप्टिसिझम ऑर डाऊट, बघा ज्या ठिकाणी आपल्याकडे हाय स्केप्टिसिझम असेल किंवा डाऊट असेल तो. सो ऑप्शन डी पण उत्तर होणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल ग्रेन ऑफ सॉल्टसाठी. पुढे बघा, इट बिकेम क्लिअर, हे अत्यंत क्लिअर होतं, दॅट द व्हिसल ब्लोअर वॉज स्केटिंग ऑन थिन आईस. स्केटिंग ऑन, स्केटिंग सगळ्यांना माहिती असेल, स्केटिंग केली जाते ऑन थिन आईस. थिन म्हणजे अतिशय पातळ थर असलेला आईस. अतिशय पातळ थर असलेल्या आईसवर जर एखादा व्यक्ती स्केटिंग करत असेल, तर ते काम कसं आहे, धोक्याचं काम आहे. ते काम कसं आहे, जोखमीचं काम आहे. सो धोक्याचे, धोक्याचे किंवा जोखमीचे काम करणे, धोक्याचे किंवा जोखमीचे काम करणे.
जोखमीचे काम करणे, जोखमीचे काम करणे. ओके, धोक्याचे किंवा जोखमीचे काम करणे म्हणजेच काय? स्केटिंग ऑन थिन आईस, स्केटिंग ऑन थिन आईस. सो टेकिंग हायली डेंजरस और रिस्की कोर्स ऑफ ॲक्शन. ऑप्शन ए बरोबर आहे, की डेंजरस किंवा रिस्की कोर्स ऑफ ॲक्शन जो आहे तो करणे. एन्जॉय संबंध येत नाही. एक्सेप्शनल स्किल, एक्सेप्शनल स्किलचाही काही संबंध नाही, की एक्सेप्शनल स्किल काही विशेष स्किल दाखवली जाते. मूव्हिंग अवे फ्रॉम द कोर इश्यूज, कोर इश्यूज, मूव्हिंग अवे फ्रॉम द कोर इश्यूज कुठे यूज केलं जाईल? बिटिंग अराउंड द बुशेससाठी यूज केलं जाईल. पुढे बघा, रिअलायझिंग दे वर वास्टली आउट नंबर. जेव्हा त्यांना रिअलाइज झालं की ते जास्त संख्येमध्ये आहेत, द डिफेन्सिव्ह बटालियन डिसाइडेड टू प्ले द सेकंड फिडल. टू प्ले द सेकंड फिडल म्हणजे काय? एखाद्याच्या हाताखाली काम करणे. टू प्ले द सेकंड फिडल म्हणजे काय? टू बी सबऑर्डिनेट, टू बी सबऑर्डिनेटेड म्हणजे काय? हाताखाली किंवा हाताखाली किंवा नियंत्रणाखाली असणे किंवा काम करणे. मग बघा, टू लीड अ टॅक्टिकल असॉल्ट हे होणार नाही. टू ऍक्ट ॲज अ स्पाय, स्पाय म्हणून ऍक्ट करणे होणार नाही. टू टेक सबऑर्डिनेट ऑर लेस इम्पॉर्टंट रोल. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. टू प्ले अ सेकंड फिडल. पुढे बघा, द सडन, अचानक, अनअनाउन्स, अनाउन्स न केलेलं, क्लोजर ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. जो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्याचं अचानकपणे कोणती अनाउन्समेंट न देता क्लोज होणं, केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. हे कशा पाहिलं गेलेलं आहे? बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे काय? अचानक धक्का बसणे. अचानक, अचानक जो धक्का बसतो त्याला आपण म्हणतो बोल्ट फ्रॉम दी ब्लू, किंवा अनपेक्षित धक्का जो असेल तो, अनपेक्षित धक्का जो असेल त्याला आपण म्हणतो बोल्ट फ्रॉम दी ब्ल्यू, त्याला आपण म्हणतो बोल्ट फ्रॉम दी ब्ल्यू. मग अनएक्सपेक्टेड शॉक, अँटिसिपेटेड, अँटिसिपेटेड म्हणजे काय? अपेक्षित केलेलं होतं. कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड अँड शॉकिंग इव्हेंट. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकी सर्व ऑप्शन चुकीची होती. पुढे बघा, ऑल्दो द इनिशियल प्रोटोटाइप फेल. जरी पहिला प्रोटोटाइप किंवा पहिलं मॉडेल जरी फेल झालं असलं, द इंजिनिअरिंग टीम न्यू, की इंजिनिअरिंग टीमला माहिती होतं, दे हॅड टू बॅक द रॉंग हॉर्स ओकेजनली. टू बॅक द रॉंग हॉर्स म्हणजे काय मित्रांनो? चुकीच्या किंवा हरणाऱ्या, चुकीच्या किंवा हरणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देणे, पाठिंबा देणे, सपोर्ट करणे, एटसेट्रा. आपल्याला माहिती आहे की ही टीम हरणार आहे, परंतु तरीही देखील आपण त्या टीमचा सपोर्ट करतोय. आपल्याला माहिती आहे की हे लॉसमध्ये जाणार आहे, तरी पण आपण त्याला पैसा लावतोय, सपोर्ट करतोय. सो अशा प्रकारच्या स्थितीला, परिस्थितीला आपण काय म्हणतो? बॅकिंग द रॉंग हॉर्स. बॅक म्हणजे सपोर्ट करणे, रॉंग म्हणजे चुकीचं, आणि हॉर्स म्हणजे शर्यती, घोड्यांच्या शर्यतीमध्ये आपण रॉंग हॉर्सला काय करतोय? बॅक करतोय. आपल्याला माहिती आहे की आपला जो घोडा आहे, ज्यावर आपण शर्यत लावलेली आहे, तो जिंकणार नाही, तो हरणार आहे, तरी देखील आपण त्याला बॅक करतोय, सपोर्ट करतोय. त्याला म्हटलं जातं या ठिकाणी टू बॅक द रॉंग हॉर्स. सो टू सपोर्ट अ पर्सन ऑफ ग्रुप दॅट इव्हेंच्युअली लॉसेस. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा व्यक्तीला सपोर्ट करणे किंवा ग्रुपला सपोर्ट करणे दॅट इव्हेंच्युअली, की शेवटी फायनली तो लॉसमध्ये जाणार आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. द डिफेन्स अटॉर्नी वॉज कम्प्लिटली कॉट ऑफ गार्ड वेन द प्रोसिक्युटर स्टोल ए मॉर. स्टोल ए मार्च. स्टोल म्हणजे चोरणे आणि मार्च म्हणजे काय? मार्च म्हणजे अटॅक. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, स्टील अ मार्च किंवा स्टोल अ मार्चचा अर्थ असा होतो, की एखाद्या प्रतिस्पर्ध्यावर आघाडी मिळवणे. प्रतिस्पर्ध्यावर काय करणे? आघाडी मिळवणे. त्याला नकळत आघाडी घेणे. प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेणे. म्हणजे एखादा व्यक्ती पुढे जातोय, 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 जातोय आणि त्याचा जो प्रतिस्पर्धी आहे, त्याचा प्रतिस्पर्धी आणखी त्याच्या पुढे निघून गेला. याला पत्ता पण लागला नाही. सो याला काय म्हणतात? प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेणे. याला म्हणतात स्टील अ मार्च. लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली असेल, ससा आणि कासवाची. सस्याला अभिमान असतो, गर्व असतो, म्हणून ससा पुढे जाऊन झोपून राहतो. त्याला तर माहिती असतं की मी स्पीडमध्ये जाणार आहे, म्हणून पोहोचणारच आहे, आणि म्हणून अर्ध्या रस्त्यात जाऊन तो झोपून राहतो. कासव आपल्या हळू गतीने पुढे जातं. परंतु ज्यावेळेस विनिंग डिक्लेरेशन होतं, की कोण जिंकलं, तेव्हा कासव जिंकलेलं असतं. कासवाने अनपेक्षितपणे काय चोरलेलं आहे? मार्च चोरलेला आहे. स्टोल द मार्च म्हणजे अनपेक्षितपणे त्याने आघाडी घेतलेली आहे. आउटस्मार्टेड ऑर गेन एन एडव्हांटेजेस ओव्हर समवन सिक्रेटली. ऑप्शन ए बरोबर. पब्लिकली इन्सल्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला पब्लिकली इन्सल्ट करणे. लीगल प्रोसिडिंगमध्ये डिले करणे, वेळ लावणे. कोऑपरेटेड विथ इन अपोजिंग हे पण होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके. आणखी बघा मित्रांनो, ट्राइंग टू कन्व्हिन्स द स्टबर्न चेअरपर्सन. जो
हट्टी किंवा जिद्दी चेअरपर्सन आहे, त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय टू चेंज द आर्काइक कॉर्पोरेट पॉलिसी, की जी जुनी किंवा कॉर्पोरेट पॉलिसी होती त्याला चेंज करण्यासाठी इज सिम्पली फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स किंवा बीटिंग द डेड हॉर्सचा अर्थ काय होतो मित्रांनो? याचा अर्थ असा होतो, की चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे. चुकीच्या ठिकाणी जिथे माहिती आहे तुम्हाला यश मिळणार नाही, चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे. चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे. चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे, फ्लॉगिंग द डेड हॉर्स म्हणा किंवा बीटिंग द डेड हॉर्स म्हणा. एक्सप्लॉइटिंग एन एम्प्लॉई हु इज ऑलरेडी एक्झॉस्टेड. एखाद्या एम्प्लॉईला, कर्मचाऱ्याला एक्सप्लॉइट करणे, की जो ऑलरेडी थकलेला आहे. वेस्टिंग एनर्जी ऑन अ लॉस्ट कॉज ऑर अनअल्टरेबल सिच्युएशनचा संबंध नाही. रिवाइविंग अन ओल्ड कॉन्सेप्ट दॅट हॅज इमेन्स मार्केट पोटेन्शियल. ऑर्गनायझिंग अ फॉर्मल प्रोटेस्ट अगेन्स्ट ए कॉर्पोरेट लीडरशिप. आता बघा या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं, की एक्सप्लॉइटिंग एन एम्प्लॉई हू इज ऑलरेडी एक्झॉस्टेड. जो ऑलरेडी एक्झॉस्ट झालेला आहे, त्या व्यक्तीला आपण काय करतोय? एक्सप्लॉइट करतोय. म्हणजे चुकीच्या ठिकाणी आपण काय करतोय? प्रयत्न करतो. ऑप्शन एक आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकीचे ऑप्शन जे आहे, ती त्याच्यासोबत मिळती-जुळती नाहीये. आणखी बघा, द न्यूली इलेक्टेड सिनेटर, की नवीन इलेक्ट झालेला जो सिनेटर आहे, त्याने प्रॉमिस केलं टू लीव्ह नो स्टोन अनटर्न. पहिल्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की सर्वतोपरी प्रयत्न करणे, याला आपण टू लीव्ह नो स्टोन अनटर्न असं म्हणत असतो. याला आपण काय म्हणतो? पुल आउट ऑल दी स्टॉप्स असं म्हणत असतो. म्हणून डिसरिगार्ड जे आहे ते पण येणार नाही. ऑप्शन आहे कॅन्सल. टू लुक एव्हरीवेअर ऑर ट्राय एव्हरी पॉसिबल, एव्हरी अवेलेबल ऑप्शन जे आहे, ऑप्शन बी बरोबर होईल. टू डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय होणार नाही. टू लिमिट इन्व्हेस्टिगेशन्स पण होणार नाही. ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, व्हेन द सीईओ आस्क्ड अबाउट द कॉन्फिडेन्शियल एक्विजिशन, की जेव्हा सीईओने गुप्त एक्विजिशन बद्दल विचारलं, द व्हाईस प्रेसिडेंट हॅड टू बाईट द बुलेट अँड टेल द ट्रूथ. बाईट द बुलेट म्हणजे काय? बाईट द बुलेट म्हणजे काय? की कठीण परिस्थितीही धैर्याने सामना करा. कठीण परिस्थितीत कठीण परिस्थितीत धैर्याने सामना करणे. कठीण परिस्थितीमध्येही त्याने धैर्याने सामना केलेला आहे. म्हणजे त्याने बाईट द बुलेट केलेला आहे. म्हणजे त्याने बुलेटला बाईट पण करून टाकलं. कॉन्फिडेंटली सेलिब्रेट अँड अर्ली व्हिक्टरी. अर्ली व्हिक्टरी येणार नाही. लाय कॉन्व्हिन्सिंगली अँड प्रोटेक्ट ऑर्गनायझेशन, की खोटं बोलणे आणि आपल्या ऑर्गनायझेशनला प्रोटेक्ट करणे. टू फेस अ पेनफुल डिफिकल्ट सिच्युएशन विथ करेज. बघा, धैर्याने एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करणे. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होणार नाही. पुढे बघा, द इंटरनल मेमो रिगार्डिंग द अपकमिंग कॉर्पोरेट ले ऑफ्स रिअली सेट द कॅट अमंग द पिजन्स. सेट द कॅट अमंग द पिजन्स. कबुतरांमध्ये आपण कॅटला पाठवलं. त्याचा अर्थ आपण काय करतोय? त्यांच्यामध्ये आपण काय करतोय? वाद निर्माण करतोय किंवा आपण त्यांच्यावर संकट जे आहे, ते संकट त्यांच्यावर आपण काय करतोय? लादतोय. म्हणजे आपण त्यांना पुट इंटू ट्रबल. यांना आपण काय करतोय? संकटात टाकणे. यांना आपण काय करतोय? संकटात टाकणे. मग बघा कुठे आहे? ब्रॉट ए हायली इफेक्टिव्ह सोल्युशन होणार नाही. कॉज्ड एन एनॉर्मस अमाउंट ऑफ ट्रबल, वरी ऑर डिस्टर्बन्स. कॉज्ड म्हणजे करणे. एनॉर्मस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर. अमाउंट ऑफ ट्रबल, एखाद्या व्यक्तींच्या समूहामध्ये आपण ट्रबल निर्माण करतोय, चिंता निर्माण करतोय किंवा डिस्टर्बन्स करतोय, त्याला म्हटलं जातं पुटिंग अ कॅट अमंग्स द पिजन्स. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा मित्रांनो, टू पुट अ ब्रेव्ह फेस. टू पुट अ ब्रेव्ह फेस केव्हा म्हटलं जातं? की जेव्हा तुम्ही घाबरलेला आहात. तुम्ही घाबरलेला आहात. टू पुट अ ब्रेव्ह फेस. परंतु तुम्ही घाबरलेला आहेत हे दाखवत नाहीये. परिस्थिती जी आहे संकटाची आहे. संकटाच्या परिस्थितीत तुम्ही घाबरलेला आहात, परंतु तुम्ही घाबरलेला आहात असं शो करत नाहीये. तुम्ही घाबरलेला आहात असं दाखवत नाहीये. टू प्रिटेंड टू बी कॉन्फिडंट. कॉन्फिडंट असल्याचं आपण काय करतोय? प्रिटेंड करतोय. टू प्रिटेंड टू बी कॉन्फिडंट. कॉन्फिडंट असल्याचं आपण काय करतोय? ढोंग करतोय. ऑर हॅपी इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपण हॅपी किंवा कॉन्फिडंट असल्याचं जेव्हा सोंग करतो, त्याला म्हटलं जातं टू पुट अ ब्रेव्ह फेस, की आपण ब्रेव्ह फेस जो आहे तो पुट केलेला आहे. द प्रोजेक्ट मॅनेजर ॲडवाइज सॉफ्टवेअर डेव्हलपर्स नॉट टू थ्रो द बेबी आउट विथ द बाथ वॉटर ड्युरिंग द रीराइट. बघा, टू थ्रो दी बेबी, टू थ्रो दी बेबी आउट विथ द बाथ वॉटर, याचा अर्थ असा होतो की अनावश्यक अनावश्यक गोष्टी काढताना, अनावश्यक गोष्टी काढताना
आवश्यक गोष्टींना पण काढून टाकणे किंवा वस्तूंना काढून टाकणे. याचा अर्थ असा आहे, की फेकायचं होतं फक्त बाथ वॉटर. परंतु बाथ वॉटर सोबत फेकून काय दिलं? बेबीला आपण फेकून दिलं. म्हणून टू थ्रो द बेबी आउट विथ द बाथ वॉटर याचा अर्थ असा होतो, की ज्या अनावश्यक गोष्टी होतात, ज्या अनवॉन्टेड, अननेसेसरी गोष्टी होतात, त्यांना काढता-काढता आपण जो आवश्यक नेसेसरी पार्ट होता, तो पण फेकून दिलेला आहे, तो पण काढून टाकलेला आहे. प्रायोरिटाइज मायनर फीचर्स ओव्हर कोर फंक्शनॅलिटीज हे उत्तर नाही. टू डिस्कार्ड समथिंग व्हॅल्युएबल व्हाईल गेटिंग रिड ऑफ समथिंग अनवॉन्टेड. काहीतरी अनवॉन्टेड सोबत आपला गेट रिड ऑफ म्हणजे काही अनवॉन्टेड गोष्टी काढत असताना आपण समथिंग व्हॅल्युएबल पण डिस्कार्ड करून टाकलेलं आहे. ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. आणखी बघा, आफ्टर इयर्स ऑफ रनिंग अन अनसस्टेनेबल डेफिसिट, की अनसस्टेनेबल डेफिसिट रनिंग केल्यानंतर सुद्धा द टेक स्टार्टअप इज फायनली इन द रेड. एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था इन द रेड असेल तर तो रागात आहे असं पण म्हटलं जातं किंवा तो कर्जात आहे असं पण म्हटलं जातं. कर्जात आहे. त्याच्यावर ते कर्ज आहे, डेट आहे. बघा, ऑपरेटिंग विथ मॅसिव्ह प्रॉफिट, प्रॉफिटचा संबंध नाही. बीइंग हेवीली इन्व्हेस्टिगेटेड बाय फेडरल ऑथॉरिटीज हे पण नाही. हॅव्हिंग अ डेट ऑर लुजिंग मोर मनी दॅन इट अर्न्स, ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर. इन द रेड म्हणजे काय? त्याच्यावर आता दिवाळखोरीची वेळ आलेली आहे. द सडन इनहेरिटन्स फ्रॉम हिज estranged uncle allowed Thomas to live the life of Riley. टू लिव्ह द लाईफ ऑफ रायली म्हणजे काय? अत्यंत ऐश-आरामाचं जीवन जगणे. अत्यंत ऐशो-आराम माचे जीवन जगणे. टू लिव्ह द लाईफ ऑफ रायली. अत्यंत लक्झरियस लाईफ जी आहे ती जेव्हा जगली जाते त्याला म्हटलं जातं. टू लिव्ह अ लाईफ ऑफ ग्रेट इज लक्झरी अँड कम्फर्ट, ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द डिप्लोमॅटिक टीम न्यू दॅट गेटिंग द ट्रिटी साइन वुड बी हार्ड नट टू क्रॅक. इट इज हार्ड नट टू क्रॅक म्हणजे काय मित्रांनो? कठीण आहे. कसं आहे? डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट आहे, कठीण आहे, अवघड आहे. मग बघा, अ हायली डेलिकेट ऑब्जेक्ट दॅट रिक्वायर्स केअरफुल हँडलिंग, की अत्यंत नाजूक ऑब्जेक्ट आहे की ज्याला केअरफुल हँडलिंगची गरज आहे. अ प्रॉब्लेम ऑर पर्सन दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ, ऑप्शन बी बरोबर होईल. अ फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते होणार नाही. सिक्रेट कोड पण होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. आणखी बघा, बाय लिकिंग द क्लासिफाईड डॉक्युमेंट्स टू द प्रेस, प्रेसमध्ये काही क्लासिफाईड डॉक्युमेंट्स लीक केल्यानंतर द रोग एजंट द रज एजंट बर्न हिज ब्रिजेस. बर्न हिज ब्रिजेस म्हणजे काय मित्रांनो? परतीचे दोर कापून टाकणे. पूर्णतः नातं संपवणे, परतीचे दोर कापणे. परतीचे दोर कापणे. मग बघा, एलिमिनेटेड एनी पॉसिबिलिटी ऑफ रिटर्निंग टू अ फॉर्मर पोझिशन, ऑप्शन ए बरोबर होईल. सेफली एस्केप, एस्केप झाला का नाही? मॅसिव्ह फायनान्शियल रिवॉर्ड त्याने अर्न केला का? क्रिएटेड अ डिस्ट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन क्रिएट केले नाहीये. सो या ठिकाणी बर्न हिज ब्रिजेस म्हणजे काय? परतीचे दोर कापून टाकणे, पुन्हा त्या पोझिशनवर परत न जाणे, पुन्हा त्या व्यक्तीशी संबंध न ठेवणे, पूर्णतः नाते मिटवणे, नाते संपवणे. हर प्रोफाउंड एक्सप्लेनेशन ऑफ द क्वांटम मेकॅनिक्स पॅराडॉक्स हिट द नेल ऑन द हेड. हे भरपूर वेळ झालेलं आहे की हे द नेल ऑन द हेडचा अर्थ होतो एक्झॅक्टली राईट गोष्ट राईट वेळेस बोलणे. सेड ऑर डिड समथिंग दॅट वॉज एक्झॅक्टली राईट, ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द ज्युनियर आर्किटेक्ट फेल्ट लाईक फिश आउट ऑफ वॉटर. एखादा व्यक्ती जर फिश आउट ऑफ वॉटर फील करत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती कसा आहे? अनकम्फर्टेबल आहे. तो व्यक्ती कसा आहे? अनकम्फर्टेबल आहे. ओके, अनकम्फर्टेबल फील करतोय. एक्सेप्शनली टॅलेंटेड म्हणता येईल का? नाही. हायली अनकम्फर्टेबल बघा, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकीचे ऑप्शन चेक करण्याची पण गरज नाही. द ऑपरेशन्स मॅनेजर हॅड टू टूक होल सिच्युएशन इन द फेस बिफोर डिक्लेअरिंग बँक्रप्सी. सो बघा, इन द फेस, इन द फेसचा अर्थही तोच होतो. इन द फेसचाही अर्थ होतो की संकटामध्ये त्या व्यक्तीने अतिशय धैर्याने सामना केलेला आहे. टू इग्नोर अन ऑब्वियस प्रॉब्लेम अँड होप इट रिझॉल्व्ह हे होणार नाही. टू कन्फ्रंट, कन्फ्रंट म्हणजे सामना करणे. अ डिफिकल्ट रियालिटी डायरेक्टली अँड करेजियसली, ऑप्शन बी आपलं करेक्ट होईल. कन्सल्ट विथ एक्सटर्नल लीगल होणार नाही. ब्लेम एक्सटर्नल हे होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. आणखी बघा, ऑल्दो दे लॉस्ट ओपनिंग मॅच, जरी
सुरुवातीची मॅच, ओपनिंग मॅच जरी ते हरले, द कोच रिमाइंडेड द टीम, की कोचने टीमला रिमाइंड केलं दॅट एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. म्हणजे प्रत्येक रात्रीनंतर पहाटे ते चांगल्या वाईट गोष्टीनंतर किंवा खराब गोष्टीनंतर, खराब स्थितीनंतर चांगली स्थिती येते. खराब स्थितीनंतर चांगली स्थिती येतेच. रात्रीनंतर पहाट होतेच. खराब स्थितीनंतर चांगली स्थिती येतेच. सो बघा, बॅड सिच्युएशन ऑलवेज डिटोरिएट फर्दर ओव्हर टाइम, हे होणार नाही. इवन नेगेटिव्ह सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट टू इट, हे पण होणार नाही. फायनान्शियल वेल्थ कॅन सॉल्व, हे पण होणार नाही. ट्रू टॅलेंट ऑनगनली फॉरगिव्ह कॉन्स्टंट डेफिट, हे पण होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते बघा आता आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला डायरेक्ट मिनिंग दिलं जाईल असं नाही. काही वेळेस आपल्याला इनडायरेक्ट पण मिनिंग दिला जाऊ शकतो. इवन अ नेगेटिव्ह सिच्युएशन, जरी स्थिती खराब असली, सिच्युएशन नेगेटिव्ह असली, हॅज अ पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट टू इट. त्याच्यानंतर काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे. म्हणजे वाईट स्थितीनंतर चांगली स्थिती जी आहे ती येणार आहे. पुढे बघा, द एक्सपिरियन्स पॉलिटिशियन न्यू एक्झॅक्टली हाऊ टू कीप हिज हेड अबव्ह वॉटर. बघा, एखादा व्यक्ती पाण्यात डुबतोय, ओके, आणि बुडतोय, आणि त्यानंतर तो त्याचं डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, धोक्याच्या ठिकाणी, संकटात असताना सुद्धा देखील तो कसा तरी प्रयत्न करतोय जिवंत राहण्याचा, किंवा काहीतरी सस्टेन राहण्याचा तो प्रयत्न करतोय. मग बघा, टू कंप्लीटली अव्हॉइड आन्सरिंग डिफिकल्ट क्वेश्चन, क्वेश्चन आणि आन्सर संबंध येत नाही. टू मॅनेज टू सर्व्हाइव्ह फायनान्शियली ऑर ऑपरेशनली डिस्पाइट द डिफिकल्टीज, डिफिकल्टीज कितीही असो, सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. आता बघा, या ठिकाणी आपण पहिले 2-3 शब्द वाचता बरोबरच आपल्याला मीनिंग जो आहे तो आपल्याला जो अर्थ आहे आपल्या इडियमचा तो क्लिअरली कळतो. काही वेळेस नाही कळत, मग त्यावेळेस आपल्याला चारही ऑप्शन जे आहेत प्रॉपर कंपेअर करा. जसं आता मागे झालं. असं प्रत्येक वेळेस वाचल्यानंतर कळेलच असं नाही. काही वेळेस काय होतं, की आपण सर्व ऑप्शन्स वाचतो. आपल्याला असं वाटतं, की बेटर मीनिंगवाला ऑप्शन आपल्याला मिळेल. इथे बेटर मीनिंगवाला मिळाला नाही, किंवा थोडा डायरेक्ट नाही मिळाला. मग आपण नंतर परत वर आलो आणि म्हटलं निगेटिव्ह सिच्युएशन. ओके? चला. पुढे बघा. पुढे आहे, द प्रोजेक्ट वॉज पुट ऑन द बॅक बर्नर. पुट ऑन द बॅक बर्नर म्हणजे काय, की त्याला आता कमी प्राधान्य दिले जात आहे. एखादा प्रोजेक्ट जो आहे पुट ऑन द बॅक बर्नर म्हणजे काय, त्याला कमी व्हॅल्यू देणे किंवा कमी प्राधान्य देणे, की तो आता प्रायोरिटीमध्ये नाहीये. कमी प्राधान्य देणे म्हणजे काय, बॅक बर्नरवर ठेवणे. सो गिव्हन लो प्रायोरिटी, ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, इट इज टाइम फॉर लोकल ऑथॉरिटीज टू टेक द बुल बाय द हॉर्न. टू टेक द बुल बाय द हॉर्न, बुल आणि बुलचे हॉर्न म्हणजे काय, तर बुलचे हॉर्न म्हणजे त्याची शिंग. एखाद्या बुलला तुम्ही जर त्या शिंगाने पकडत आहात, याचा अर्थ तुम्ही खूप ब्रेव आहात, तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात, आणि त्या संकटाच्या समय तुम्ही अतिशय करेजियसली फाईट करतायत. त्याला म्हटलं जातं टू टेक द बुल बाय दी हॉर्न्स. सो टू कम्प्लिटली इग्नोर, इग्नोर करणे तर मुळीच होणार नाही, तुम्ही सामना करतायत. टू डील विथ द डिफिकल्ट सिच्युएशन डायरेक्टली ऑर करेजियसली, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द डबल एजंट वॉज कॉट रनिंग विथ द हेअर अँड हाउंटिंग विथ द हाउंड्स, अँड हंटिंग विथ द हाउंड्स म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, की व्यक्ती काय करतो, दोन दोन्ही प्रतिस्पर्धी जे आहेत, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसोबत असण्याचे ढोंग करतो. म्हणजे 2 प्रतिस्पर्धी आहे. 2च प्रतिस्पर्धी आहे, आणि हा व्यक्ती काय करतो, मी तुमच्याकडून पण आहे, त्यांच्याकडून नाही, विरुद्ध पार्टीकडून नाही, आणि विरुद्ध पार्टीमध्ये गेल्यावर सांगतो मी तुमच्याकडनं आहे, त्या पार्टीकडनं नाही. परंतु तो दोघी पार्टींमध्ये असल्याचं ढोंग करतो. म्हणजे तो काय करतो, तो सशासोबत पण आहे, आणि हंट करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत पण आहे. म्हणजे तो स्वतः शिकार पण आहे असं सांगतोय, आणि तो स्वतः शिकारी पण आहे असं पण सांगतोय. म्हणजे दोन्ही ग्रुपमध्ये असल्याचं ढोंग करतोय. शोविंग एक्सेप्शनल स्किल इन वाइल्डरनेस सर्व्हायव्हल, सर्व्हायव्हलचा संबंध नाही. ट्राइंग टू रिमेन फ्रेंडली विथ बोथ साइड्स ऑफ अ कॉन्फ्लिक्ट, दोन्ही कॉन्फ्लिक्टच्या ज्या दोन्ही साइड्स आहेत त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतोय. पुढे बघा, द डिफेन्स अटॉर्नीज क्लोजिंग आर्ग्युमेंट वॉज डिझाइन टू थ्रो डस्ट इन द आईज. थ्रो डस्ट इन द आईज म्हणजे आपण काय म्हणतो, सगळ्यांना माहिती असेल. थ्रो डस्ट इन द आईज म्हणजे काय, धोका देणे, डोळ्यात धूळफेक करणे आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण म्हणतो चीट, धोका देणे, फसवणे, फ्रॉड करणे. टू प्रेझेंट अनडिनायबल फॉरेन्सिक एव्हिडन्स क्लिअरली, हे नाहीये. मिसलीड ऑर डिसीव्ह समवन, हेच आपलं उत्तर होईल. एखाद्या व्यक्तीला मिसलीड करणे, फ्रॉड करणे, डिसीव्ह करणे, धोका देणे, चीट करणे.
ओके. सो ही होती आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 30 प्रश्न जे इडियम्सवर आपण कव्हर केलेले आहे. आय होप की हे सर्व इडियम्स आता तुमची कायमची लक्षात राहणार आणि यावर जर प्रश्न विचारला तर 110% तुमचं राइट आन्सर जे आहे ते त्या ठिकाणी देता येईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.